वाटायचं कारण काय? मग त्याच्यामध्ये शहांना तिकीट देऊ नका असं म्हणण्याचं कारण काय? शाह कुटुंबाचा राजकीय सामाजिक कार्याचा वारसा जपत आज ऍडव्होकेट भरतशेठ शाह यापूर्वी देखील 5 वर्ष ते इंदापूर शहराचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली. भरतशेठ यांनी नगरसेवक म्हणून काम करताना देखील तत्कालीन नगराध्यक्ष अंकिताताई मुकुंद शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या इंदापूर शहराला राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता अभियानामध्ये 5 वेळेला पुरस्कार मिळवून देण्याचं महत्वाचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. अनेक क्षेत्रांचा त्यांचा दांडगा अशा प्रकारचा अनुभव आहे. सर्वांशी सहज संवाद साधण्याची त्यांची वृत्ती आहे आणि शहर विकासाच्या बाबत दूरदृष्टी असणारे आमचे ऍडव्होकेट भरतशेठ शाह हे इंदापूरच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्वाचं नेतृत्व आहे आणि अनुभवी ऍडव्होकेट भरतशेठ शाह या तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या त्या शहरांनी पाहिलेल्या आहेत आणि ते सामाजिक काम करताना पाहिलेले आहेत, समाजाचं भलं करताना पाहिलेले आहेत, पारदर्शक कारभार करत असताना पाहिलेले आहेत. कुठेही ह्या 6 परिवारावर भ्रष्टाचाराचा एवढा देखील एक शिंतोडा उडालेला नाहीये. मग असं असताना भरतशेठ शाह का नको हा प्रश्न माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला पडलेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच मंत्रिमंडळातील माझे सहकारी आपले इंदापूरचे सुपुत्र दत्तामामांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे. आमचे अप्पासाहेब जगदाळेंनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं माझा अंदाज आहे, माझं मत आहे की इंदापूरचा विकास अधिक वेगाने श्री भरतशेठ शाह यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. हे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मी समजून सांगण्याच्या करता आलो, मी तुम्हाला विनंती करण्याच्या करता आलो, मी त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान करण्याच्या करता आलो. इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या रहदारीच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या शिरसोडी सुगाव या ऐतिहासिक उजनी बॅकवॉटरवरील पुलाचं काम देखील आम्ही मार्गी लावलं. मी त्यांच्याच घरी बसलो होतो, बरोबर आहे, आणि काही नाही असंच भेटायला गेलो होतो. मामा होते, आम्ही सगळे होतो आणि विषय काढला. ते म्हणले दादा पूल झाला ना तर करमाळा आणि इंदापूर एवढंच चांगल्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटी होईल, आमच्या बाजारपेठेला उचित अवस्था येईल, आमच्याकडे आणखी इंदापूरमध्ये आर्थिक सुबत्ता वाढायला मदत होईल. मी लगेचच अधिकाऱ्यांना फोन केला, माझी सवय. त्यांनी सांगितलं 350 कोटी रुपये लागतील. म्हणलं करा प्लॅन इस्टिमेट तयार. प्रस्ताव तयार झाला. दत्तामामाचं ऑफिस, दत्तामामा त्याचा पाठपुरावा करत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही तो पूल मंजूर केला. जवळपास 400 कोटी रुपये